फारुख शाब्दी यांच्या अन्नत्याग आंदोलनस्थळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी भेट देत चर्चा केली आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। फारुख शाब्दी यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा रविवारी तिसरा दिवस असून आंदोलनाची तीव्रता वाढत असतानाच भाजपचे उत्तर सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी शनिवारी आंदोलनस्थळी भेट देत फारुख शाब्दी यांच्या सोबत चर्चा केली, तसेच अन्नत्याग आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपल्या मतदारसंघात सर्व समाजाला, विशेषतः मुस्लिम समाजालाही विकास निधी दिला जात असल्याचे सांगितले। तसेच फारुख शाब्दी यांच्या आंदोलनाची माहिती पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवली असून यावर लवकरच तोडगा काढला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। आणि उपोषण जे काही गेल्या 3 दिवसापासून चालू आहे ते उपोषण सोडण्यासाठी विनंती करण्यासाठी मी आलेला आहे। कारण माझं त्यांचं आजचा संबंध नाही, गेल्या अनेक वर्षापासून माझे वैयक्तिक संबंध आहेत, त्यांच्या वडिलांपासून संबंध आहेत। त्यामुळं मला असं वाटलं की एक चांगला नेता आपल्या ज्या काही समाजाच्या मागण्या घेऊन ते 3 दिवस झाले बसलेले आहे। मी एवढं सांगू इच्छितो की शाब्दी साहेब त्यांच्या सगळ्या वेलफेअर असोसिएशनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना की शहर उत्तरमधील भागातील जे काही मुस्लिम समाजाचा भाग असेल त्या भागामध्ये काम करणं हा माझं कर्तव्य आहे आणि मी करत आहे। आणि जिथं कुठं मी कमी पडलं असेल मला दाखवून द्या, मी काम करतो। आम्ही कधीच समाजाच्या दुफळी किंवा समाजाच्या वेगळं समजून कधी काम केलं नाही। ज्या सगळ्या माझ्या मतदारसंघातल्या लोकांना मूलभूत सुविधा मिळावं आणि सगळ्या समाजाला मिळावं यासाठी सातत्यानं प्रयत्न करतो। आज त्यांनी जे निवेदन दिलं त्या दर्गा आपल्या स्मशानभूमीच्या संदर्भात त्यांनी जे काही विकास करण्यासाठी ते दिलेले चिरागली तक्या इथं सातत्यानं आम्ही काम करतच असतो आणि ते आता सध्याला काम परत मंजूर आहे। कामासाठी निधी मंजूर आहे। जडे साहेबांचं इथं थोडं काम तिथं नाही केलं असेल तर आम्ही आत्ताच त्यांना सांगितलेलं की ज्यांचं काय काम असेल तर त्यांना माझ्यापर्यंत पाठवावं आणि तेही काम मी आपल्या येणाऱ्या निधीमध्ये करून घेतो। मी माझ्या पक्षनेत्यांना किंवा मी माझ्या नगरसेवकांना, महानगरपालिकेत जे काही माझे पदाधिकारी आहेत त्यांना मी सांगेन की बाबा कुठलाही दुजाभाव न करताना सगळ्याला समान आपण घेऊन जायचं असतंय आणि आपण घेऊन जावं। दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजातून भाजपच्या स्थानिक नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे।